मंडळी, खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग सुरू केला आहे, कारण की काही कारणामुळे माझं ब्लॉग थांबले होते. होतं थोडं कारण. अरे भाई पिंपल, इग्नोर दिस. हां, तर आज आपला आता डेली व्लॉग सुरू राहील ब्रो. म्हणजे मी पण थोडं कामात होती, बिझी होती आणि येणं जाणं इकडे तिकडे सुरू होतं, म्हणून आपले आता ब्लॉग्स थोडे बंद होते. मला खूप जणांनी म्हणलं, म्हणजे माझे दादा जे आहे बघते, त्यांनी म्हटलं का तू काऊन नाही सुरू केला असं, म्हणजे तू काऊन बंद केला. तर मी त्यांना सांगितलं भाई की थोडं इकडे तिकडे जाणं जास्त झालं आणि माझी थोडी तब्येत बी डामाडोल होती, त्यामुळे मी ब्लॉगिंग थोडं बंद करून ठेवलं होतं, म्हणजे स्टॉप करून ठेवलं होतं. तर आता आपले रेग्युलर सुरू राहणार आपले ब्लॉग. तर पाहत राहा आपले ब्लॉग कसे बनते, काय बनते आणि सांगत राहा मला. अरे यार, थोडं प्रॉब्लेम आहे मला तब्येतीनं, नाही का, आवाज थोडा बसला आहे, म्हणून त्यामुळे सी ब्लॉगिंग सुरू आहे. तर चला, आपले कामं तर झाले, आंघोळ उंघोळ झाले. आज खूप लेट ब्लॉग झाला सुरू आपला. किती वाजता झाला हा? 11:30 11:30ला झाला. तर काऊन की यामुळे की सकाळी लवकर कामं करायचं होतं आणि थोडं बाहेर बी जायचं होतं, तर त्यामुळे मी सकाळी ब्लॉग सुरू नाही केला. तर आपण रोज सकाळीच करताय, आहे की नाही, बरोबर? तर तेच त्यामुळे. तर चला, आपले कामं बी करू दुसरे. घरी आहो तर काय तर कामं करायला काय ना. आता थोडं जॉबवरून ब्रेक घेतला आहे, तर आपले थोडे कामं मग निपटवा लागेल. मग तेच आपली जॉब सुरू झाली तर जॉब जॉब जॉब, आहे की नाही. चला, तर बनून राहा माझ्यासोबत माझ्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आजची तारीख 6 आहे आणि काल 5 होती. भाई, कालची सेमीफायनल इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच ज्यानं मी पाहिली असेल ब्रो, वो कट टू कट मॅच सुरू होती. एक नंबर मजा आली. पण काही असो, मॅचमध्ये का खेळले भाई संजू सॅमसन, वाव. बुमरा बॉलिंग, वाव वाव वाव. पर भाई इंग्लंड अभी वेल पेल्ड ब्रो. किती चांगले खेळले ते लोक, खूप छान. आणि खेळले तर खेळले, टफ कॉम्पिटिशन दिलं ब्रो. कॉम्पिटिशन नेक टू नेक होतं, जे एक नंबर. आता अहमदाबादमध्ये राहणार 8 तारखेला, तेव्हा बी मजा येणार. काश, म्हणजे चांगलीच मॅच होणार. कोणी पण जितो, जो प्लेईंग चांगला, म्हणजे जो खेळेल चांगला तो जितेल. आणि दिलपासून तर इंडियाचा आहे भाई. चांगला दिवस, चांगली आहे, पॉझिटिव्हिटी ठेवायची. तर तेच थोडं मला, म्हणजे थोडं तब्येतीनं साऊंडचं येत आहे थोडं कमी, पण त्यामुळे असो. पण आपली फॅमिली तर आहेच. एक फॅमिली माझ्या घरी आहे, एक फॅमिली तुम्ही आहात, म्हणून मी म्हटलं जे आहे ते आपण शेअर केलं पाहिजे सगळ्यांसोबत. काही दिवसात म्हणजे माझ्यात थोडं डागमग सुरू होतं, का करू या नाही करू, इकडे जाणं तिकडे जाणं थोडं जास्त सुरू होतं. त्यामुळे आणि थोडं कॉलेजचे काम, स्कूलचे काम बी, ते बी खूप. अरे भाई, मीने किती 8-9 वर्षानंतर स्कूलमध्ये गेली भाई. 6-7 वर्षानंतर डिप्लोमा आणाले ब्रो. म्हणजे माझी एवढं हे आहे का मी तेच नाही आणला. कॉलेजमध्ये गेली 3 वर्षानंतर डिग्री आणाले, वा. म्हणजे माझ्या अलगीच लेवलचं हे सुरू होतं, इकडे तिकडे जाणं येणं तेणं. मग त्यामुळे ते ब्लॉग बी बनवू नाही शकत होतं ना. इकडे तिकडे मी सुरतला बी गेली होती आता थोड्या दिवसापुढे. काही कामानेच गेली होती, थोडं फिरण्याच्याच कामाने गेली होती आणि थोड्या जॉबसाठी बी गेली होती. पण ते काय आपल्याला जमलं नाही, तर मग आपण म्हणलं जाऊ द्या, जे असं ते झालं. त्याच्यामुळे मग माझं तेच ब्लॉगिंग थोडं थांबलं होतं. पण आता रेग्युलर राहणार आपले ब्लॉगिंग रेग्युलर स्टार्ट होणार आपली, आणि सर्व काही असंच आपलं सुरू राहील स्मूथली. चला, आता आपण आपले कामं करूया. कारण की मम्मीनं अलमारी भाई खूप दिवस झाले साफ नाही केली आहे. अलमारी म्हणजे कपडे आपले जे आहे ते बरोबर ठेवायचं, हे ते. तर आता आपण आपली अलमारी साफ करूया. कारण की अलमारी जोपर्यंत, म्हणजे 3-4 दिवसापासून करत म्हणत होती मी का करीन. माझ्या ताईची मुलगी चिऊ आहे, ते मागा लागली होती, मावशी करू म्हणलं हो करू. 6 तारीख आणून टाकली मी, पण केली नाही. पण आज करूया. तर चला, अलमारी साफ करूया आपली. चला, आपण आपलं लवकर अलमारी साफ करूया. मम्मी तेवढे आराम करत आहे, TV बघत आहे. मम्मी म्हणते तूच साफ कर, तूच बघत बस तुझी अलमारी. भाई, अलमारीची हालत पाहून मला असं वाटत आहे थकला भाई. काय साधलं देतं वरतून अलमारी पाहत. आम्हा मी दाखवतो अलमारीची हालत का करून ठेवली आहे माझ्या घरच्यांना. अशी हालत अलमारी माझ्या बॉक्स भाई. आता मी हे पूर्ण क्लीन करणार, हे पूर्ण अलमारी क्लीन आणि चांगली करणार. पूरा अलमारी अच्छी सी करूँगी. मेरी दीदी की लड़की तो थी, मेरे को सपोर्ट कर रही थी. जब भी बोले थे तब भी चलो मौसी करेंगे कर रही थी. पर मैं पूरी अलमारी अच्छे से साफ करूँगी.
भाई साहब, आता माझं टार्गेट आहे आपल्या अलमारी चांगल्यानं क्लीन करायची. तर चला आपला सुरू करूया काम. आपण पूर्ण अलमारी बढिया आपली क्लीन केली आहे. माझा तुम्हाला दाखवतो बिफोर ना आफ्टर. हे बघा पूर्ण आपली अलमारी क्लीन याले. आपण बढिया साफ करू कपडे. आता ह्या अलमारीला आपण बढिया टाकूया, म्हणजे नवीन नाही घेतली आहे. हे बघा रे डाग डाग डाग, जाऊ दे, हे साफ नाही होत. हे बघा आपला इच्छा पसारा. यात आपल्याला पूर्ण क्लीन करायचं आहे. तर रेडी गाईज, मी बी रेडी, तुम्ही बी रेडी बघायला. नाही पटापट पटापट घडी करूया ना, टाकूया आपल्या अलमारीत. काम तर घेऊन घेतलं आपण आपल्या हातात, पण आता समजून नाही तर कुठून स्टार्ट करायचं, काय करायचं. तर आपण पहिले साड्यांपासून स्टार्ट करू, कारण की साड्या इम्पॉर्टंट असते. म्हणजे मम्मीच्या एक बी साडीला काही झालं ना, मम्मी तांडव करून टाकत माझ्या डोक्यावर. तर पहिले साडी पूर्ण साडी आपण साफ करूया, म्हणजे साफ नाही घडी करून बरोबर एका साईडला ठेवूया. चला तर साडी स्टार्ट करूया. हाय जॉब भागन मेरे साथ दूसरा ठीक है. मम्मी की साड़ियाँ, मम्मी की साड़ियाँ अच्छे से ब्लाउज कर भाई, ब्लाउज भाई ब्लाउज ब्लाउज साड़े मुझे ये अच्छे लग रहे हैं. और ये मैं टेस्ट भी कर लेता हूँ. परफेक्ट घड़ी. ये घड़ी कपड़े साड़ियाँ पॉपकॉर्न बिल्कुल बढ़िया है. और ये ब्लाउज भी पा लगेगा. ये राइट. ये बुद्धि के बाद उतरे उखाड़ लिए. और ये बुद्धि में जुए नहीं पड़ी. ये देखो भाई साहब, हे पटापट करूया. चला तुम्हाला दाखवूया पटापट करू. आपली अलमारी बढिया साफ झाली आहे. थांबा आता मी दाखवते. भाई मला एकदम 1 घंटा लागला भाई पूर्ण साफ करायला. तर तुम्हाला दाखवतो बिफोर आफ्टर 5 में चेक. तो ब्रो अपन ने बराबर समझ लिया अपना काम. हाँ, जहाँ का सामान वहाँ बिल्कुल परफेक्ट. ये अपना सामान है थोड़ा रेड माइक, परफ्यूम, बैंगल्स, ये मेकअप का सामान हम यहाँ रखते हैं. और नीचे भी है थोड़ा फार परफ्यूम वर्फ्यूम, है की नाही. एक नंबर. तर अलमारी झाली आपली. आता थोडा मला आता साफ झाली आहे भाई. मला आता बाणं चेहऱ्याला का झालं तर बहुत गंदी दिसतो मी. तर चला आता आपण आराम करावं, थोडा आराम टाईम झाला आपला, है की नाही. अलमारी वारमारी साफ झाली तर थोडा आराम करून भेटूया तुम्हाला. भेटूया आपला आराम झाल्यावर. आपल्या म्हणजे मगाशी दुपारी मी झोपली होती भाई. मी म्हटलं नाही झोपेन, टी व्ही पाहत राहीन, सिरियल पाहत राहीन, पण नाही. एकदम बेडवर गेला की स्वर्गात गेला टाईप. तर 6 वाजता उठली भाई. एवढा लेट हो. माझ्या मम्मीने मला रागवलं तर त्या टाईम आहे का उठायचा, म्हणून नाही यार ऑफिसहून गेलं ना बरं राहते. उठली, आपले कामं केले बरोबर पटापट पटापट आणि रेडी होऊन गेलो. आता आपले कामं करायचे. अजून कामं म्हणजे काही कामं नाही आहे, बसायचंच आहे. सिरियल पाहता बढिया बसून. मम्मी आल्यावर मम्मीला स्वयंपाक करू लागू आणि आपलं मग जेवण करू. अजून टी व्ही पाहायचं, मग आराम करायचं. बनून राहा. आपली अलमारी 1 नंबर साफ झाली आहे. मी टाकलंच आहे व्हिडिओमध्ये, बघून घे द्या ब्लॉगमध्ये. अजून आवाज माझा थोडा दबला दबलावणे वाटत, कारण की खरंच माझा आवाज दबला आहे ब्रो. आवाज म्हणजे इथून गळ्याची वाट लागली आहे. सर्दी खोकल्याने गळ्याची वाट लागली आहे ना, त्यामुळे. तर बनून राहा माझ्यासोबत. काल झाली बढिया इंडिया आणि इंग्लंडची मॅच. तर भाई दोनांना दिलं टफ कॉम्पिटिशन बढिया. आणि आता फायनल आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. आता माहीत पडेल यार फायनलला. तर धगधग होत आहे थोडीफार, पण इंडिया जिंकली पाहिजे. बुमराह सर का बॉलिंग भाई, संजू सॅमसन सर बॅटिंग वाव, म्हणजे 1 नंबर. सही वाटत होती यार, बॅटिंग बॉलिंग 1 नंबर. थोडं पाहू आता रील, काही नवीन रीलचं सोचत आहे दिमागात. रील बनवू आपण काही ना काही.
तर मंडळी आता आम्ही कसं बाहेर गेलो होतो. ठीक आहे, मी गेली होती बाहेर. ते बाजूवाले ताई आणि त्यांचे पोरं आले होते तर भाऊजी ताई पोरं. तर त्यांचे जे छोटे छोटे भाई मी ना गाणे का लावले, डान्स करणं सुरू. मी व्हिडिओ नाही बनवू शकते कारण की गाणे सुरू होते माझे यूट्यूबवर. तर डान्स करणं सुरू. ते आजकालचे पोरं खूप स्मार्ट झाले भाई, दिमागानं बोल. थोडंसं गाणं नाही लागलं तर कसं ना धुरंदा ढुसढुस लाव म्हणते, ढुसढुस. म्हणलं भाई कोणता ढुसढुस. मग मी ना सर्च केलं धुरंधर मूवी ढुसढुस सॉन्ग. तर तो सॉन्ग निघाला ढुसढुस बरोबर तो. तर आता मग मम्मी आवाज दिला, जेवायची प्लॅनिंग सुरू झाली. तर आता जेवण करूया, या तुम्ही बी जेवायला. आपण पटकन जेवण करू मग फिरू. मग आता उन्हाळा सुरू झाला आहे, जेवण करू नाही वाटत आपल्याला तर घुमावं लागेल. भाई माझ्या चेहऱ्याची एवढी गंदी हालत झाली, माझ्या तब्येतीनं का सांगावं आता, कमजोरी आली. पण तुमचं सपोर्ट राहील, ठीक होऊन जाऊ आपण लवकर. आपलं जेवण वगैरे झालं आहे, बढिया पोटोबा भरला, आपला विठोबा झाला. तर आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये नवीन. आपल्या आता तर रेग्युलर राहील, तुम्ही बनून राहा माझ्यासोबत. लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.